कोल्हापुरातली मिसळ ही जगप्रसिद्ध आणि ह्याच मिसळ खाण्यासाठी खास मुख्यमंत्री कोल्हापुरात येत या मिसळचं नियोजन केलं आहे खासदार धनंजय माडिक यांनी. काय सांगाल, आज कोल्हापूरची मिसळ खाण्यासाठी आमंत्रित केलंय? कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. 3 दिवसावर ही निवडणूक आहे. पारंपरिक प्रचाराच्या पद्धतीला फाटा देत म्हणजे मोठी सभा, रॅली, रोड शो, पदयात्रा हे न करता कोल्हापूरशी कनेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरचं स्टेपल फूड प्रसिद्ध असणारी कोल्हापुरी मिसळ, झणझणीत मिसळ लोकांच्या मध्ये कनेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आजचा दौरा आहे आणि त्या माध्यमातून एक टॉक शो होणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या कोल्हापूरच्या प्रति काय अपेक्षा मुख्यमंत्री महोदयांच्याकडून सरकारकडून आहेत ते प्रश्न त्यांना विचारले जातील आणि त्यांच्या कोल्हापूर प्रतीच्या काय कल्पना आहेत या शोच्या माध्यमातून सांगितल्या जातील. मला विश्वास आहे शब्दाला जागणारे नेते म्हणून फडणवीस साहेबांच्याकडे संबंध महाराष्ट्र पाहतो. पूर्वी सुद्धा याची परिस्थिती आपल्याला आलेली आहे. सर्किट बेंच त्यांनी मंजूर केलेला आहे, कोल्हापूरचा टोल त्यांनी हद्द पार केलेला आहे आणि त्यामुळं आता कोल्हापूर शहराचा विस्तार व्हावा, हद्द वाढ व्हावी, शक्तीपीठ व्हावा किंवा रिंग रोड व्हावा, अनेक प्रकल्प जे प्रलंबित आहेत ते होण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा टॉक शो खूप महत्त्वाचा आहे. या दालनामध्ये 1,500 ते 2,000 लोक ओपिनियन मेकर्स, ज्यामध्ये उद्योजक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, व्यापारी, डॉक्टर्स, इंजिनियर, आर्किटेक्ट, बार असोसिएशनचे वकील, अशा लोकांना इथं निमंत्रित केलेलं आहे. शहराच्या 80 प्रभागामध्ये 40 ठिकाणी मोठे स्क्रीन्स लावलेले आहेत. त्या माध्यमातून हा लाईव्ह कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी 2-2 हजार लोक उपस्थित असतील. एकावेळी 1.5 ते 2 लाख लोक हा कार्यक्रम पाहू शकतील आणि आजच्या या साहेबांच्या वक्तव्याचा संपूर्ण कोल्हापूरच्या मतावर प्रभाव पडेल असा मला विश्वास आहे. कोल्हापुरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि कोल्हापूरचे विजन जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून पूर्णतः कोल्हापूर विकसित करण्यासाठी हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे, असंच खासदार धनंजय माडिक यांनी सांगितलं. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.